पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या बांधकामावरनं आता राजकारण तापलंय। 300 कोटी रुपयांच्या खर्चातून 2022 मध्ये सुरू झालेलं हे स्वप्नवत मुख्यालय जून 2026 उजाडून पूर्ण झालेलं नाहीये। संथ कामामुळे एका ठेकेदाराला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा महापौर करतायत, तर सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्यानंच ठेकेदारानं माघार घेतल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलाय। या ठेकेदारीच्या वादात वाढलेल्या खर्चाचा भार नेमका कुणावर पडणार असा प्रश्न आता पनवेलकर उपस्थित करतायत। असल्या कारणाने अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या का तिथेची सब कॉन्ट्रॅक्टर मिळण्यासाठी माझा ओळखीचा म्हणून इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट माझ्या याला मिळू द्या किंवा लेबर कॉन्ट्रॅक्ट हा मला मिळू द्या, या अशा भावनेने तो कोकण रेल्वेचा कॉन्ट्रॅक्टर हा त्रस्त झालेला आहे। या त्रस्त झाल्यामुळे तो हा कामाला सुरुवात करत नाहीये। अशा मला अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या होत्या। म्हणजे याचा अर्थ असा, भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्ही जाणून बुजून आपला ठेकेदार तिथे जॉईंट व्हावा हा उद्देश महानगरपालिकेमध्ये ठेवत चाललेला आहे। हा कुठेतरी तरी थांबला पाहिजे। याच्यासाठी मी 100% पुन्हा एकदा आवाज उठवणार आहे। आम्ही सत्तेमध्ये इथे बसल्यानंतर आम्ही सर्व आढावा घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला त्या कामामधून निष्कासित करण्याची प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे। त्यामुळे लवकरच ठेकेदार बदलून नव्या जोमाने आम्ही काम सुरू करू। ठीक आहे, आम्ही दिलेली डेडलाईन, प्रशासनाने दिलेली तारीख ही पाळता येणार नाही, पण निश्चित येणाऱ्या 2 वर्षामध्ये ह्या पनवेल महानगरपालिकेचे सुसज्ज असं ऑफिस उभं राहील असा मला विश्वास वाटतो।